ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अंजली आता राकेशचं कौतुक करत बऱ्याच गोष्टी सांगत असते. म्हणजे काय तर मी खूप भाग्यवान आहे, मला असा नवरा भेटला आहे असं काहीसं ती आता ईश्वरी समोर बोलत असते. ईश्वरीला तर चांगलंच माहिती आहे की हिचा नवरा कसा आहे ते. म्हणूनच आता मामाही म्हणतात की बरोबर ना, तुझा नवरा खरंच खूप चांगला आहे आणि म्हणूनच तर तो आमच्यासोबत तुला राहायची संधी देखील देतो ना. म्हणजे आम्हालाही तुझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येतो आणि मग तो आला की त्याच्यासोबतही तू असतेस. मग काय असंच ना. मग दुसरीकडे मात्र आता अंजली जी आहे ती ईश्वरीला म्हणत असते, खरं तर ना नव्या सुनबाईंची म्हणजेच इशूची आणि आमच्या ह्यांची भेटही झालेली नाही आहे. ती एकदा का भेट झाली ना की मला खूप आनंद होईल असं काहीसं आता इकडे अंजली जी आहे ती ईश्वरीच्या समोर बोलत असते. त्यावर ईश्वरीला आता खूपच जास्त राग येत असतो. ईश्वरीला माहिती आहे तो माणूस कसा आहे काय आहे, पण या माणसाला आपण जाऊन भेटायचं म्हटल्यावर तिला आता टेन्शन येऊ लागलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता लगेचच वल्लरी म्हणत असते की हे घर ना जावयाच्या बाबतीत ना खूपच चांगलं आहे, म्हणजे खूप चांगला जावई या घराला मिळाला आहे, पण सुनेच्या बाबतीत तेवढं नशीब या घराचं फळफळलेलं नाही आहे. कारण ही सून जी आहे ना ती जबरदस्तीची आहे, जबरदस्तीचं लग्न, जबरदस्तीच्या सूनबाई असं काहीसं वल्लरी म्हणते. त्यावर अंजली म्हणते की नाही ग मामी, आपल्या ईश्वरीसुद्धा खूप चांगली आहे आणि तिथे जबरदस्ती वगैरे काहीच नाही, खूप चांगलं त्यांचं जमलेलं आहे, तू काळजी करू नकोस असं देखील मुद्दामूनच आता म्हटलं जात असतं. मग काय लवकरच यांची कधी भेट घडवते ना असं मला झालेलं आहे असं देखील आता अंजली जी आहे ती ईश्वरीच्या समोर बोलत असते. ईश्वरीला खरं तर चहा वगैरे दिला जातो, पण तो सुद्धा धड तिला घेता येत नसतो, कारण तिला ना खूप मोठा धक्का जो बसलेला असतो. पण मामा ना तिच्यामध्ये येतात आणि तिला सावरत असतात. तर दुसरीकडे मात्र आता तिला कसं तरी वाटतं आणि म्हणून ती रूममध्ये निघून जाते. तर अंजली म्हणते की काय झालं, हिला अजूनही बरं वाटत नाही आहे वाटतं. तर वल्लरी म्हणते काही नाही का, हिला कामं करायची नसतील ना त्यासाठी ती बहाणा शोधते. आता रूममध्ये येऊन ईश्वरी खूप जास्त रडत असते, कारण तिला ना काल जे काही बोलला होता राकेश ते सगळे शब्द आठवू लागतात आणि त्याचा त्रास ना भयंकर असा तिला होत असतो आणि त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. ती मनात म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. त्यानंतर ती थोडीशी फ्रेश वगैरे होते आणि वॉशरूममधनं तोंड वगैरे पुसत आता बाहेर आलेली असते. समोर ती पाहते तर काय तिथे आता अर्णव असतो. अर्णव जो आहे तो ईश्वरीला बघतो, तो देखील काहीच बोलत नाही, तो शांत उभा असतो. आणि जेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघते ना तेव्हा तिला तो प्रसंग आठवतो की ज्या वेळेला अर्णवने आपल्यासोबत लग्न केलेलं होतं आणि त्यासोबत आपल्याला कसं त्या सगळ्या संकटातून वाचवलेलं होतं. तो सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतो आणि तिला आता कळलेलं असतं की या सगळ्यामध्ये कोणाची चूक होती आणि कोण बरोबर होतं. या सगळ्या गोष्टींना आता तिला पूर्णपणे कळलेल्या असतात आणि त्यामुळे जेव्हा तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो ना तेव्हा मात्र आता तिला सगळ्या काही गोष्टींचा त्रास होऊ लागलेला असतो, कारण तिच्यासाठी हे सगळं प्रकरण एक वेगळंच होतं. त्यामुळे ती आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. त्याच वेळेला आता तिला हे देखील आठवतं की अर्णवने तिला एवढंही सांगितलेलं होतं की मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुझ्यासोबत लग्न केलेलं आहे, मला काही हे नव्हतं. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला आता आठवू लागतात आणि त्यामुळे आता अर्णवचे प्रत्येक शब्द तिच्या कानावर पडत असतात आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते की बरोबर मी जे ठरवलं होतं आणि ज्या काही गोष्टी विचार करत होते त्या अगदीच चुकीच्या होत्या. म्हणजे त्या राकेशबद्दल तिला लय कौतुक होतं, पण आज तिला कळून चुकलेलं होतं की हा राकेश कोणत्या थराला गेलेला माणूस आहे ते. त्यामुळे आता तिला स्वतःचंच खूप जास्त वाईट वाटू लागलेलं असतं. तर ती आता अर्णवकडे बोलत असते आणि म्हणत असते की काय सांगू मी तुम्हाला, माझ्या किती चुका झालेल्या आहेत त्या मी स्वतःला अशी माफही करू शकत नाही. इतक्या भयंकर अशा चुका माझ्याकडून घडलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्या शब्दात सांगू मला खरंच कळत नाही आहे असं देखील आता ईश्वरी जी आहे ती आता अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो की नको, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला मान्य आहे की तुला या सगळ्याचा त्रास होत असेल, पण नको ग, या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घेऊ नकोस, कारण तुला कळलेलं आहे ना आणि माझी जबाबदारी होती ती मी पूर्ण केली आहे असं देखील तो आता म्हणू लागतो. मग काय
ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला माझ्याशी ऐन वेळेला तिथे येऊन लग्न करावं वाटलं, यातच मी सार्थकी झाले. मला असं वाटत होतं की हे लग्न जे आहे ते माझ्या आयुष्यात जोर जबरदस्तीने झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी, पण मला माहिती नव्हतं की हे सगळं असं असेल. यावेळी तुम्ही माझं रक्षण केलं. आणि त्याच वेळेला अर्णव आता ईश्वरीला हे देखील सांगतो की त्याचीच तर घाई होती की मी लावण्यासोबत येत्या 15 दिवसात लग्न करावं आणि त्याचसाठी मी हे टोकाचं पाऊल उचललं होतं आणि त्याने सुद्धा, त्यामुळेच मी इथे बिझी आहे. तोपर्यंत तुझं आणि त्याचं लग्न व्हावं यासाठी खूप काही प्रयत्न केले आणि ते प्रयत्न तो यशस्वी करायला बघत होता, पण मी त्याच्या आडव्या आलो आणि मी त्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता स्वतःची चूक झाली आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी आता त्या सगळ्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घेत असते आणि आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला माहिती आहे मी तुम्हाला खूप काही बोलली आहे. म्हणजेच ईश्वरीने लग्न करून आल्यापासून अर्णवला जे जे काही टोमणे मारलेले असतात ना, की तुम्ही माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलंय, तुम्हाला मी कधीही नवरा मानणार नाही, हे सगळे शब्द ना आता ईश्वरीला आठवू लागलेले असतात आणि ईश्वरीला या सगळ्या गोष्टीचा ना प्रचंड असा संताप होत असतो की आपण या एका चांगल्या माणसाला काय काय बोलून गेलेलो आहे. जो माणूस खरंच निर्मळ होता, स्वच्छ होता, त्या माणसाला आपण नावं ठेवली आणि जो माणूस पापी होता त्याला आपण असंच सोडून दिलं. हा विचार आता ईश्वरीच्या मनात येत असतो आणि त्यामुळे ती आता अक्षरशः अर्णवची माफीही मागते. अर्णव म्हणतो की मी तुला असंच माफ केलं, माझी काहीच हे नाही आहे, पण तू स्वतःकडे लक्ष दे, स्वतःवर फोकस कर, असं देखील अर्णव तिला म्हणू लागतो. त्यावर अर्णवला ती म्हणते की तुम्ही मला माफ करावं हे मला कधीही वाटणार नाही. उलट आहे ना, तो माझा गणूबाप्पा आहे ना, तोच मला कधीही माफ करणार नाही, कारण एवढं मोठं पाप मी करून बसलेली आहे. त्या माणसाच्या चांगुलपणावर मी विश्वास ठेवला आणि ही खूप मोठी चूक माझ्याकडनं झालेली आहे, असं देखील रडून रडून ती आता बोलत असते. त्यावर अर्णव तिला शांत करत असतो. अर्णव म्हणत असतो की नको तू स्वतःला त्रास करून घेऊ, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मला कळत आहेत, तुझ्या बाबतीत झालेल्या आहेत, पण आता ती वेळ आपल्याला आलेली आहे की त्या गोष्टी आपण सुधारावायच्या. या गोष्टींचा जास्त विचार करत राहिलीस ना तर त्रासही होऊ शकतो, असा देखील आता अर्णव तिला बोलून सल्ला देत असतो. मग काय, इशू जी आहे ती खूपच जास्त रडत असते आणि त्याच वेळेला आता इशू म्हणत असते की माझा गणूबाप्पासुद्धा ना मला कधीही माफ करणार नाही, कारण मी तुमच्यासोबत खूप चुकीचं वागलेली आहे. तुम्ही मला वाचवलं या सगळ्या संकटातून, पण खरंच मला हीच गोष्ट आत्ता कळते, आत्ता रिअलाईज होते, त्यामुळे ना मी स्वतःचीच खूप मोठी गुन्हेगार आहे, असं देखील ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला ती रडत असते. तर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू शांत हो, तू स्वतःला दोष देऊ नकोस, मला माहिती आहे तुझ्या नकळत या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. पण आता अर्णवला ईश्वरी म्हणते की त्या दिवशी जेव्हा तो मला लॉजवर घेऊन गेला होता तेव्हा जर तुम्ही आलात नसतात तर माझं काय झालं असतं आज. त्यावर मात्र ईश्वरीला अर्णव म्हणतो की तिथे मी येणं शक्यच नव्हतं, मला तिथे वेळेवर यावंच लागणार होतं, कारण तुझ्या सेफ्टीसाठी मी हे सगळं केलं, असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्णव ईश्वरीसोबत बोलतो ना तेव्हा आता ईश्वरीला कळत असतं की खरंच अर्णवने त्यावेळेला आपल्याला कशा पद्धतीने सावरलं आहे ते. त्याच वेळेला आता तिला काल रात्रीचं बोलणं जे आहे ते आठवू लागतं. म्हणजेच राकेशने आता तिला कशा पद्धतीने ब्लॅकमेल केलेलं आहे, जर तू कोणासमोर तोंड उघडशील तर पहिल्यांदाच अंजली आणि त्यानंतर तुझे बाबा या दोघांनाही संपवून टाकेन, या गोष्टी केलेल्या असतात. त्यामुळे आता ती कोणत्याही गोष्टी अर्णवला सुद्धा सांगू शकत नसते. पण अर्णवला ती म्हणत असते की मला ना आता खूपच टेन्शन आलेलं आहे. त्यावर अर्णव म्हणतो की कसलं टेन्शन, त्या माणसाचं काहीच टेन्शन घेऊ नकोस, कारण तू आता माझ्यासोबत आहेस, माझ्यासोबत असताना तुला कसलाही त्रास होणार नाही, मी कायमच तुझ्यासोबत असेन. आणि तसंही तो माणूस जो आहे ना त्याने जरी तुझ्याकडे बघितलंच ना वाकड्या नजरेने तर त्याचे डोळे काढेन आणि तुझ्या हातात आणून देईन, मग तर झालं ना. असं बोलून ना त्या टेन्शनमध्ये असलेल्या ईश्वरीला अर्णव जो आहे तो फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आता त्याला माहिती आहे ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे, तर तिला आपण या सगळ्या टेन्शनमधून बाहेर काढायला हवं आणि यासाठी तर तो हे सगळं काही बोलत असतो. त्यावर ईश्वरीला सुद्धा थोडं का होईना आता बरं वाटायला लागलेलं असतं, कारण ईश्वरीला माहिती आहे की तिच्यासोबत काय काय घटना घडलेल्या आहेत त्या, आणि त्यामुळे आता
या सगळ्या गोष्टीचा ती आता स्वतःला त्रास करून घेत असते आणि ती स्वतःला त्रास करून घेत असताना अर्णव मात्र आता तिला सांगत असतो की तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि असं बोलून तो तिला शांत करू लागतो. त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा अर्णवला सांगत असते की मला माहिती आहे, आज मला खऱ्या अर्थाने कळतं आहे की तुम्ही माझ्यासाठी किती योग्य आहात ते. हे सुद्धा आता अक्षरशः ईश्वरी बोलून गेलेली असते. दुसरीकडे मात्र नमू आणि त्याचसोबत आई ही कामं करत असतात. तर नमू म्हणत असते की आई बघ ना, त्या दिवशीचा आपला जो माल उरला होता ना त्याचीच नेमकी आता ऑर्डरही आलेली आहे. मला ना खरंच खूप जास्त आनंद झाला आहे. म्हणजे आपला माल पडून राहिलेला नाही ना, त्यालाही योग्य तो मार्ग लागलेला आहे. मग काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा वर खाली होतच राहतात. पण आपण आहे ना त्या गोष्टींचा विचार करायला हवा. कारण आपल्या बाबांची ट्रीटमेंट आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला पैसे तर लागणारच आहेत. पण आपण या सगळ्याबद्दल इशूला बोलून त्रासही देऊ शकत नाही ना. असं देखील आता इथे असणारी ही जी आई आहे ती नम्रताला बोलत असते. त्याच वेळेला आता नम्रता आणि त्याचसोबत आई बोलत असतात आणि अचानकपणे ईश्वरीचा फोन त्यांना आलेला असतो. ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता आईशी बोलून सगळं काही मन जे आहे ते थोडंफार प्रमाणात मोकळं करायचं. पण आईला काही सांगू शकत ती नसते. कारण जर तिने या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या तर तिला चांगलंच माहिती आहे की काय आपल्यासोबत होणार आहे. इकडे मात्र आता नम्रता आणि त्याचसोबत सुप्रिया बोलत असतात आणि तेवढ्यातच सुप्रियाचा फोन वाजतो. मग काय, सुप्रिया म्हणते अगं फोन आलेला आहे आणि तो सुद्धा बघ ना आपल्या इशूचा. इशूने आता बाहेर येऊन कॉल केलेला असतो आणि इशू जी आहे ती आता बाहेर येऊन बोलत असते. इशू आता म्हणत असते की कसं वाटतंय सगळं, तुम्ही ठीक तर आहात ना, अशी चौकशी ती आता करत असते. त्याच वेळेला आता नम्रताला आणि त्याचसोबत सुप्रिया हे दोघीही जरी म्हणतात की आम्ही एकदम मजेत आहोत, आम्हाला काही झालेलं नाही आहे, तू कशी आहेस, तू तर बरी आहेस ना, असे प्रश्न देखील विचारले जात असतात. त्यावर ती म्हणते की हो मी सुद्धा बरी आहे, माझंसुद्धा टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्यासोबत तुमचे जावई बापू असतातच की, ते नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे काळजी करू नका, असं देखील म्हणून ती आता अर्णवचे गोड बोलणं जे आहे म्हणजेच त्याचे गोडवे जे आहे ते आता आईसमोर गात असते. आणि ज्या वेळेला ती आता या सगळ्याबद्दल बोलत असते तेव्हा मात्र ती आता म्हणू लागते की सगळं काही ठीक आहेत ना, बाबा तर ठीक आहेत ना. त्यावर हो बाबाही ठीक आहेत, तू काळजी करू नकोस बाबांची, बाबाही बरे आहेत. आणि नम्रताने आत्या थांब मी स्पीकरवरच टाकते फोन, असं म्हणून आता फोन स्पीकरवर टाकला जातो. मग काय, आता ती सांगू लागते की आम्ही मजेत आहोत. नम्रता बोलत असते तू तर ठीक आहेस ना. त्यावर इशू म्हणते की हो मी ठीक आहे, माझी काळजीच करू नका, मी एकदम मस्त मजेतही आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि जेव्हा ती आता हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र तिच्या या सगळ्या बोलण्यामागे खूप मोठं दुःख आहे हे काही आता त्यांना कळलेलं नसतं. पण कुठेतरी ना तिच्या बोलण्यात ना जाणवू लागलेलं असतं की काहीतरी गडबड आहे. पण नेमकी गडबड काय हे आता त्यांना कळत नसतं. आणि त्यामुळेच आता इथे इशूसुद्धा त्या बोलण्याचा विचार करत असते की काहीतरी झालेलं आहे. पण नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टीचा इकडे मात्र सुप्रिया आता विचार करत असते. आणि ती इशूला विचारते सुद्धा, इशू तुला काही बोलायचं आहेस का, काही टेन्शनमध्ये आहेस का. इशू म्हणते की नाही. मग आता इशूला व्हिडिओ कॉलसुद्धा करायला सांगितला जातो. पण ती म्हणते की मी ते कॉरिडॉरमध्ये उभी आहे, तिथे खूप अंधार आहे, सो मी व्हिडिओ कॉल नंतर करेन आणि तुम्ही माझी काळजी करू नका. आई तुला तर माहिती आहे ना, तुझा जावई लाडका माझी काळजी घ्यायला आहे, असं काहीसं ती आता सांगू लागत असते. पण बाबांची काळजी घ्या असं देखील ती आता बोलत असते. मग काय, तू काळजी करू नकोस, बाबा आमच्या सोबतच आहेत, बाबांना जे हवं नको ते आम्ही सगळं देत असतो, पण तू आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे, असं देखील आता आई जी आहे ती आता इशूला बोलत असते. त्यानंतर आता इशू म्हणते की हो आई चल मी आता फोन ठेवते, तसाही खूप जास्त उशीर झालेला आहे, असं देखील ती आता बोलून लगेचच फोन ठेवायचा प्रयत्न करत असते. मग काय, तिला ना आता या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो पण ती बोलू शकत नसते. तिच्या आयुष्यात ज्या ज्या काही घटना आता सध्या घडत असतात ना त्याबद्दल ती बोलू शकत नसते. म्हणून ती फोन ठेवल्यावर खूपच जास्त रडू लागते. जेव्हा ती आता रडत असते तेव्हा मात्र आता अचानकपणे तिने फोन ठेवलाय या गोष्टीवरच सुप्रिया थोडी
नाराज झालेली असते. सुप्रिया नम्रताला म्हणते की तुला असं वाटलं नाही का की थोडी टेन्समध्ये आपली इशू होती, इशूला आपल्यासोबत काहीतरी बोलायचं होतं पण तिला बोलता आलं नाही आहे असं मला तिच्या त्या बोलण्यावरनं वाटत होतं. नम्रताही आता आईला तेच म्हणत असते, मलाही तेच वाटलं पण जाऊ दे, ती स्वतःहून आपल्याला सांगते का आपण बघूया. दुसरीकडे आता इशू खूप जास्त रडत असते आणि तिच्या मागे ना आता राकेश येऊन थांबलेला असतो. राकेशनं संधीच बघत असतो की कधी एकदा ना तिच्यासोबत आपल्याला राहता येईल आणि त्यासाठी तो खूपच जास्त प्रयत्न जे आहे ते करत असतो. आणि जेव्हा हे सगळे प्रयत्न करत असताना त्याला इशू नेमकी सापडते. मग काय, इशूला मुद्दामूनच ना तो आता छेडण्यासाठी म्हणून जात असतो. म्हणजेच काय, इशूला तो आता म्हणत असतो की तुला आता मी अशीच अर्ध्यावर सोडणार नाही, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस आणि तुला अशी अर्ध्यावर सोडलेली, अशी टेन्शनमध्ये असलेली माझी जिलेबी चांगली दिसत नाही. आणि त्याच वेळेला आता ती जात असताना तो तिला धरतो आणि तिला पुन्हा एकदा मागे खेचतो. तिचा हात धरल्यामुळे इशूला भयंकर राग येतो. इशू त्याचा हात घेते आणि झटकारू लागते. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की काय झालं आहे जिलेबी, खूपच जास्त नाराज दिसते आहे. त्यावर मात्र आता माझ्या अंगाला हातही लावायचा नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगते. मी ना तुमचं सगळं सत्य ना घरच्यांसमोर आणेन. आता जर मी इथे उभी राहून ओरडली ना जोरजोरात तर सगळ्यांना समजेल की तुम्ही काय आहात ते. त्यावर मात्र जा ना, मग ओरड ना, कसली वाट बघतेस? तुला तर चांगलंच माहिती आहे ना मी काय करणार आहे. जेव्हा तू घरातल्या सगळ्यांना सत्य सांगायला जाशील ना तेव्हा तुझी कशी वाट लावतो ना ते बघ. म्हणजे मी तर तुला आधीच सांगितलेलं आहे की मी काय काय करणार आहे. घे, रडू नकोस, रुमाल घे, डोळे फुस, असं काहीसं तो आता म्हणू लागतो आणि तिला रुमालही देत असतो. पण आता इशू तो रुमाल घ्यायला नकार देत असते. म्हणजेच इशू म्हणत असते की मला तुमचं काहीसुद्धा नको आहे असं देखील बोलून ती आता सावरत असते. पण दुसरीकडे मात्र आता जो राकेश असतो ना तो बोलत असतो की उलट ना तू बोंबाबोंब करून इथे माझ्या घराच्यांना बोलवून घेतलंस ना तरी काही फरक पडणार नाही आहे. कारण मला माहिती आहे ना की माझ्या मंद बायकोला काय वाटणार आहे, की माझा नवरा किती काळजी घेतो सगळ्यांची, ती एवढाच विचार करणार आहे. मग काय, इशू संतापते आणि इशू म्हणत असते की माझ्या वाटेला जायचं नाही, मी पहिल्यांदाच सांगते तुम्हाला, कारण मला ना हे सगळं आवडत नाही आणि जर माझं तोंड उघडलं तर मग विचार करा मी काय काय बोलून बसेन ते. असं देखील बोलून ती थोडंसं घाबरवायचा प्रयत्न करत असते आणि ती त्याला रावणसुद्धा बोलते. पण तरीसुद्धा या राकेशला काही वाटत नसतं. राकेश जो आहे तो म्हणत असतो की नेहमी बघत राहा की रावणच हा सर्वश्रेष्ठ असतो आणि तोच या सगळ्यामधून उरतो आणि मी तुझी अवस्थासुद्धा तशीच करणार आहे. मी कायमच तुला सोडून कधीच जाणार नाही, तुझ्यासोबतच राहील. मला भलेही किती संकट आली ना तरीसुद्धा, असं देखील आता तो म्हणू लागलेला असतो. आणि त्या सगळ्या गोष्टीचा ना खूपच जास्त त्रास जो आहे ना तो खरं तर आता झालेला असतो. तो म्हणजे आता इशू पुन्हा एकदा जात असते तर तिचा पुन्हा एकदा तो हात धरतो आणि तिला थांबवून घेतो. मग इशूला पुन्हा एकदा खूप जास्त संताप आलेला असतो आणि इशू रागातच त्याच्याकडे बघत असते आणि बोलत असते की सांगितलंय ना एकदा हातही लावायचा नाही. मग इशूला तो पुन्हा एकदा रिमाइंडर देत असतो आणि म्हणत असतो की सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तोंड कुठेही उघडायचं नाही आणि जर उघडायचा प्रयत्न केला तर तुला तर माहिती आहे की अंजलीची अवस्था कशी करेन ते. असं देखील बोलून तो आता तिला घाबरवायचा प्रयत्न करत असतो. पण इशू देखील तितकी स्ट्रॉंग असते आणि इशू जी आहे ती मात्र आता विचार करू लागते की नाही, काही झालं तरी या माणसाच्या कोणत्याही या गोष्टीला मी अडून राहणार नाही, या सगळ्याला ती चोख उत्तर देऊ लागते. तर नंतर दुसऱ्या दिवशी दसरा असतो आणि त्यावेळेला आता किचनमध्ये इशू असते आणि किचनमध्ये जेव्हा इशू असते ना तेव्हा तिथे आता राकेश आलेला असतो आणि तो मुद्दामून तिला छेड काढायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, तर तो आता तिला म्हणत असतो की मला ना जिलेबी खायची आहे आणि तू अशी नाराज राहू नकोस गं, तुझ्या चेहऱ्यावर मला हसू आवडतं आणि तुझ्याकडनं ना मला जिलेबी तर खायचीच आहे, भरव ना गं मला तुझ्याच हाताने जिलेबी, असं देखील तो फोर्स करत असतो. पण त्याला इग्नोर ती करत असते. दुसरीकडे मात्र आता अंजली म्हणत असते की हा स्त्री शक्तीचा आपला कार्यक्रम आहे आणि हा स्त्रीशक्तीच्या कार्यक्रमाला अर्णवही आता म्हणत असतो की हो, ही स्त्रीशक्ती काही करू शकते, असं तो ईश्वरीकडे बघून बोलत असतो. म्हणजेच तो ईश्वरीला या सगळ्याचे संदेश देत असतो की ईश्वरी तू काहीसुद्धा करू शकतेस. मग काय, ईश्वरीसुद्धा आता देवीचे आशीर्वाद घेते आणि तीसुद्धा खंबीरपणे उभी राहून आता देवीकडे प्रार्थना करते आणि म्हणते की वाईटाचा विनाश होऊ दे.
तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.